नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायोस्टॅटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री शेखू भाऊ सोनवणे, गाव भिंगी बोरसर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 1000 झाडांचा दुसऱ्या बहाराची तयारी करत असताना आपण या प्लॉटला जवळपास 50-55 दिवस हे पूर्ण झालेले आहे आणि आपण बेसल डोसच्या माध्यमातून या प्लॉटला इंडी रूट्स आणि प्रोमयुक्त खतांचा वापर हा केलेला आहे। आणि मागील हा व्हिडिओ बनवण्यामागचे 2-3 प्रयोजन होते की चालू 8 ते 10 दिवसापासून आपल्यावर चालू वर्षी जानेवारी महिन्यामध्ये कंटिन्यू ढगाळ वातावरण असल्यामुळे बरेचशा ठिकाणी नर निघण्याचं प्रमाण हे जास्त आहे। ज्या ठिकाणी मादीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये निघालेलं होतं त्या ठिकाणी 90% मादी ही ड्रॉप झालेली आहे। त्यामुळे आपण हे पडण्याचे कारण काय आहे तर आपण शेखू भाऊंना एकदा विचारू, काय वाटतं भाऊ आपल्याला यावर्षी परिस्थिती? यावर्षी वातावरण एकदम चांगलं आहे. चांगलं म्हणजे फुलकळ चांगली निघली, पण काय झालं, नराचं प्रमाण जास्त वाढलं. नर जास्त निघल्यामुळं मादी कळी कमी निघाली आणि जी निघाली ती ढगाळ वातावरणामुळं काय झालं, ती ड्रॉपिंग झाली. काय वाटतं ड्रॉपिंग ढगाळ वातावरणाचा मोस्टली हा फटका आहे? ढगाळ वातावरणामुळं ड्रॉपिंग जास्त झाली. आपल्या प्लॉटला आता मादीचं प्रमाण किती दिसू राहिलं? आता 20% आहे, समजा मादीचं प्रमाण 20% आहे, पण त्याच्यात पण गळ चालू आहे. आता वरून ढगाळ वातावरणमध्ये थोडे पाऊस बी झाला एक. चालू वर्षी आपण जर चालू वर्षी प्राकृतिक दृष्टिकोनाने जर समजून घेतलं की आपल्याला 3 महिने मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे वाहिलेलं आहे अशा ठिकाणी कॅप्सूलची ड्रॉपिंग ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवली आहे। तर हा स्पेशली मेजरली बुरशीचा प्रादुर्भाव आहे। तर अशा ठिकाणी आपण बायोलॉजिकल बुरशीनाशकांचा वापर ड्रिपच्या माध्यमातून करावा। ज्या ठिकाणी आपलं खोड हे जुनं आहे त्या ठिकाणी आपण खोड हे परत एकदा रिपीट वॉश करून घ्यावं चुना किंवा मोरचूने, ज्यामुळे आपल्या प्लॉटांमध्ये ज्या ठिकाणी नरी निघाले असतील त्या ठिकाणी मादीचं प्रमाण हे वाढतं राहील। भले ज्या ठिकाणी नर हा 90%, 80%, 70% निघून गेलेला आहे तो नर हा 100% ड्रॉप होणार आहे, पाठीमागून ही मादी येणार आहे। पण जर जमिनीत बुरशी राहिली तर नराच्या वरती परत नराचा स्ट्रोक हा बसू शकतो। त्या दृष्टिकोनातून डाळिंब उत्पादकांनी काम करावं। आपल्याला मादीचं प्रमाण हे वाढतं ठेवायला हवं। मागील 17 फेब्रुवारीपासून आपल्या भागामध्ये ढगाळ वातावरण सातत्यपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात असल्यामुळे ज्या ठिकाणी प्लॉट हे 100% उमललेले होते अशा ठिकाणी आपल्याला 60%, 70% मादीची गळ ही जाणवते। बऱ्याचशा ठिकाणी मधमाशीचा सुद्धा अभाव आपण बघू शकतो। ज्या शेतकरी बांधवांनी सुरुवातीच्या काळामध्ये कडक कीटकनाशकांचा हात घेतलेला आहे किंवा आजूबाजूला कांदे असतील, मक्का असतील अशा ठिकाणी आपण कडक कीटकनाशके वापरले असतील अशा ठिकाणी सुद्धा मधमाशीचा अभाव आपण म्हणू शकतो। मधमाशीच्या पेट्या आणून सुद्धा मधमाशी या ढगाळ वातावरणामध्ये उठून राहिली। तर डाळिंब उत्पादकांनी खास करून या गोष्टींची सूचना घ्यावी की आपल्याला निघालेलं फूल हे फास्ट सेटिंग व्हायला हवं। ज्या ठिकाणी नर निघाला आहे त्या ठिकाणी मादीचं प्रमाण हे जास्त निघण्याच्या दृष्टिकोनातून खालून ड्रिपच्या माध्यमातून MSK न्यूट्रिक्स एलएसचं परत आपल्याला ॲप्लिकेशन हे करावं लागेल आणि फूल निघण्याच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या फवारणींचं शेड्यूल जर हे मेंटेन केलं तर नक्की आपले प्लॉट हे मार्च एंडिंगपर्यंत सेटिंग होतील असे मी अपेक्षा करतो। आपण या बागेची परिस्थिती ही सध्या बघू शकतात। जवळपास आपल्या या प्लॉटला 50 ते 60% मादी ही निघालेली होती, पण ढगाळ वातावरण आल्यामुळे आपल्याला मादीची गळ ही मागच्या 8 ते 10 दिवसापासून जाणवते, पण त्यामध्ये सुद्धा 15 ते 20% आपल्याला पक्की सेटिंग झालेली ही जाणवते। त्यामुळे एकदा लोड जर आपला बसला 15-15, 20-20, 25-25 सेटिंग जरी आपला लोड बसला, जे निघणारं केनचं जे प्रमाण आहे ते थांबून जाणं खूप महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणी नर निघतो त्या ठिकाणी मादी ही निघणारं जे फक्त आपल्याला बुरशी नियंत्रण करणं हे गरजेचं आहे असे मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेन।